गंगापूर येथील खरेदी विक्री संघात NCCF मार्फत शासकीय तूर खरेदीचा शुभारंभ भाऊसाहेब बारहाते यांच्या हस्ते करण्यात आला। गंगापूर येथील खरेदी विक्री संघात शासकीय तूर खरेदी 7,550 रुपये दराप्रमाणे सुरू करण्यात आली असून अंबादास काळे या शेतकऱ्याने तूर विक्री करण्यासाठी आणली होती। यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन लक्ष्मण भुसारे यांनी सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन केलं की गंगापूर खरेदी विक्री संघात शासकीय दराने तूर खरेदी सुरू करण्यात आली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तूर विक्री करण्यासाठी आणावी। 25 मार्च पर्यंत तुरीची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी। यावेळी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब पदार, खरेदी विक्री संघाचे वाईस चेअरमन अप्पासाहेब पाचपुते, संचालक प्रताप पवार, मार्केट कमिटीचे संचालक तौफिक पठाण, सचिव भास्कर पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। मी लक्ष्मण भुसारे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन। आज आमच्याकडे तुरीची खरेदी NCCF मार्फत चालू हो राहिली आणि आज उद्घाटन आहे। तुरीचा भाव 7,550 रुपये। कोणत्या तुरीचं आहे? पांढऱ्या तुरीचं। आणि काळ्या तुरीचं? काळ्या तुरीचा हाच भाव। बरं, शासनाचा हमी भाव काय आहे? शासनाचं हेच ना 7,550। बरं, शेतकऱ्यांना काय आवाहन करू इच्छिता तुम्ही? काय नाही, जास्तीत जास्त माल खरेदी विक्रीला आणावं, व्यापाऱ्याकडे नेऊ नये। संघामार्फत या ठिकाणी NCCFच्या मार्फत या ठिकाणी तुरीची खरेदीचा शुभारंभ आज या ठिकाणी पार पडला आणि शेतकऱ्याला हमी भाव 7,550 रुपये या ठिकाणी शासनानं दिलेला आहे। या ठिकाणी आम्ही खरेदी विक्री संघाच्या वतीनं असं आवाहन करतो शेतकऱ्याला जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून या ठिकाणी या खरेदी विक्री संघामध्येच आपण व्यापाऱ्याकडे न जाता या ठिकाणी आपण तूर आणावी, हेच आव्हान या ठिकाणी आम्ही करतो। काय सांगता जी खरेदी विक्री संघामार्फत जी तूर खरेदी सुरू झालेली आहे शेतकऱ्याची, तर त्याला जो 7,550 रुपये दर, तर शेतकऱ्याचं माप, वजन आणि त्याला शेतीमालाला मिळणारा भाव हा लवकरात लवकर आणि कोणतीही शेतकऱ्याची अडवणूक पिळवणूक न होता त्याचं वजन आणि त्या मालाचे पैसे लवकरात लवकर मिळावी। बरं, तुम्हाला काय वाटतं? आता तूर निघून बरेच दिवस झाले, हां, मग हे जे सुरू करण्यात आलं इकडे खरेदी NCCF मार्फत, तर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे लेट झाली खरेदी, लवकर सुरू व्हायला पाहिजे। नोंदणी करताना खरेदी विक्री संघानं जे आव्हान केलं होतं की शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी, परंतु शेतकऱ्याचा प्रतिसाद याला कमी असल्यामुळं आणि शेतकऱ्यानं नोंदणी जितक्या शेतकऱ्याची व्हायला पाहिजे तर जास्तीत जास्त, तर सुरू झाल्यानंतर तिचं वजन, काटा आणि जे सर्व माणूसबळ लागतं हे उपलब्ध व्हायला उशीर झाला, त्याच्यामुळं उशीर झाला असं वाटतं। NCCF मार्फत तुरीची खरेदीला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांना आव्हान आहे की 7,550 रुपये या हमी दराने या ठिकाणी पांढरी तूर असेल, काळी तूर असेल, ही खरेदी केली जाणार आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की या सेंटरवरच आपली तूर विक्रीसाठी आणावी आणि नोंदणी करावी।